आज आपला परिक्रमेचा 102वा दिवस आणि आपण सकाळच्या वाजल्यात 6 आणि आपण निघतोय सारंगपूरमधून. तर हे सारंगपूरमधलं छोटंसं एकदम मस्त असं राम मंदिर आहे. तर राम मंदिरामध्ये परिक्रमावासींची व्यवस्था करतात ते सारंगपूरमधले ग्रामस्थ. तर चला आपण चाललो आहे पुढं. आणि आज रात्री फक्त आपण 6 जण परिक्रमावासी होतो तिथं. आज पुढं आपल्याला खिरकी हे गाव लागेल. तर खिरक्याच्या पुढं आपल्याला जो ओंकारेश्वरकडे जाणारा रस्ता आहे खिरक्याच्या पुढं 3-4 किलोमीटर, तर तो रस्ता लागेल. चला, खिरकी इथून 9 किलोमीटर आहे. 8 वाजेपर्यंत आपण 9 किलोमीटर जाऊ शकतो. अजून अंधार आहे पूर्ण बाहेर. चला, आज जरा आपण लवकर निघलो आहे. रस्ता कोणीतरी विचारायला आपल्याला पाहिजे पुढं. चालणार मध्ये यार आपण लवकर निघलो कारण दुपारी जरा वेळ थांबता येतो उन्हाचं. कारण दुपारी एवढं ऊन वाढायला लागले की भरपूर त्रास होतो मग उन्हाचा चालल्याच्या नंतर. सकाळी आपण थोडंसं लवकर निघतो, 1-2 दिवस झाला. आज 6ला सुरू केलं, काल 6:30ला आपण निघलो होतो. मस्त गाव आहे तिकडचे. मध्ये 8:30 वाजता आपण खिरक्यामध्ये पोहोचलो. खिरकिया रेल्वे स्टेशन पण आहे आणि तालुका पण आहे. तर आपण सकाळीच्या गावातून निघलो. तर तिथून जवळजवळ 8 ते 9 किलोमीटर आलो 8:30 वाजेपर्यंत. नॉर्मली यार खिरक्या लागल्या आपल्याला. खिरक्यामध्ये रेल्वे स्टेशन आहे जे खंडव्याकडं जेवढ्या रेल्वे जातात त्या खिडक्यामधूनच जातात. आपण खिरकीच्या बाहेर निघतोय. जो स्टेशनच्या कडेकडे रोड जातोय तर तो पोखरणीला जातोय. तर चला आपण पोखरणीकडं, जे की हायवे, हे हायवेलाच पोखरणी गाव इथून 3-4 किलोमीटरवरती. आणि एका साईडला रेल्वेचा रोड आहे आणि एका साईडला जे शासकीय काष्टागार आहे. आपण पोखरणीमध्ये आलो आहे आणि पोखरणीमध्ये हा जो सरळ रोड चालला आहे तर हा पिपलाणीला चालला आहे. आणि आपण चाललो आहे जो खंडवा मार्ग आहे तर खंडव्याकडे. तर तो सरळ मार्ग खंडव्यापासून सरळ खंडव्याकडनं जातो. आपल्याला खंडव्याच्या अलीकडून एक मार्ग आहे जो की ओंकारेश्वरला जातो. पोखरणी गावाच्या थोडं पुढं निघल्याच्या नंतर 1-1.5 किलोमीटरवरती हे आश्रम आहे, नर्मदा आश्रम. ग्राम पोखरणी तहसील खिरकिया, जिल्हा हरदा. आश्रमामध्ये जाऊ आपण. 10:30 वाजत आलेत. मस्त परिसर आहे एकदम आश्रमाचा. रोडनी चाललो होतो. एक सरांनी ताक आणि खिचडी आणलेली. ते म्हटलं की पुढं जागा आहे तर तिथं येऊन सगळे जेवण करून जा पुढं. पोखरणीच्या आश्रमाच्या पुढं आपण निघलोच होतो की रस्त्याला चालत असताना एक महाराज आले गाडीवर आणि म्हटले की खिचडी आणि ताक आणलेलं आहे तर तेवढं घ्या. तर आपण जागा पाहितली. अगोदर रस्त्याच्या कडेला एक बंद पडलेला हॉटेल होतं तर तिकडे येऊन आणि त्यानंतर मस्तपैकी खिचडी आणि ताक घेऊन मस्त जेवण करून आता पुढं निघतोय आपण. दुपारचे वाजलेले 12:30. आज आश्रमाचं कुठं काही मिळ नाही आहे. चला नाश्ता करू इथंच, थोडंसं खाऊ आणि पुढं निघू. आज भरपूर जागेवरती फराळ आहे. ये कौन सा गाव है? चिसगाव. चला चिसगावमध्ये आलोय आपण. चिसगावमध्ये पण फराळी आहे. परिक्रम असे कमी येतं रस्त्याने. आता थोडा वेळ बसू आपण. ऊन पण भरपूर पडले. 2:30 वाजता आपण तिथून थोडंसं जेवण करून निघलो.
आत्ता वाजल्या 3:30. भरपूर ऊन आहे. जसजसा एक दिवस वाढत चाललाय तसं ऊन वाढत चाललंय. ओंकारेश्वर अजून जवळजवळ 126 ते 130 किलोमीटर बाकी आहे. अजून 3 ते 4 दिवस लागतील ओंकारेश्वरला जायला. रोज जरी आपण 30 चाललो 30 किलोमीटर, पण सकाळी आपण आज जसं लवकर सुरू केलं तर त्याप्रमाणे लवकर सुरू करावं लागेल रोजचं, कारण दुपारी खूप ऊन लागते. आज तरी आपण 1:30 वाजता इथं मग आश्रमावरती, आश्रम नव्हतं, एक जळगावच्या आपल्या खानदेश जळगावच्या मैया होत्या, तर त्या तिथं सेवा देत होत्या. तर तिथं आपण थांबलो होतो मागच्या गावामध्ये. 1:30ला आपण तिथं पोहोचलो, 2:30 पावणे 3पर्यंत, आणि तिथं निघलो आराम करून. नॉर्मली यार चला कुठंतरी थोड्या वेळ बसू आपण. आपण सकाळी जे पोखरणीतून निघल्यापासून आपल्याला हरदा आणि खांडवा रोड लागला आहे. तर इथून खांडवा 50 किलोमीटर आहे. जवळजवळ आपण सकाळी 6:15 वाजता निघलो होतो, 6:15 वाजता. आत्ता 6:15 वाजता आलेत. जवळजवळ 12 तास झाला आपण चालतोय. 31-32 किलोमीटर चाललो आहे. आश्रम अजून 5-7-8 किलोमीटरवरती सांगतायत, 5-6 किलोमीटर नाही आहे. बघू आपण पुढचं जे गाव लागेल तर जर मंदिर असेल तर मंदिरामध्ये थांबू आपण. आज पुलाच्या समोर आलो की आपल्याला एक बोर्ड लागला होता, बोर्ड दिसला 1 किलोमीटरवरती झुमर खाली गाव आहे. तर झुमर खाली गावामध्ये पण आश्रम आहे. इथून 1 किलोमीटर या गावापासून. झुमर खालीमध्ये आश्रम आहे. आपण जवळजवळ 1 किलोमीटर म्हणता 2-2.5 किलोमीटर आलो. 1 किलोमीटरचा जिथं बोर्ड दाखवला होता, तर गावाच्या बाहेरच जवळजवळ 1 किलोमीटर असेल झुमर खालीपासूनच. तर आपण खूप मोठे अन्नक्षेत्र आणि आश्रम. नंदेश्वर आश्रम आहे, पंचमुखी हनुमान मंदिर आहे झुमर खालीमधलं. छोटंसं मंदिर आहे आणि तिथं आश्रम आहे. हो, आज जवळजवळ आपलं तिथपर्यंत 31-32 झालं, तर तिथून पुढं 2 ते 3 किलोमीटर नक्कीच झालं असेल. चला आश्रमावरती जाऊ आपण. आज बराच उशीर पण झाला आहे, आज 6:30 वाजले. आपण सकाळी 6:30 ते आत्ता 6:30 म्हणजे जवळजवळ करेक्ट 12 तास झालं चालतोय. हॉल जवळजवळ पूर्ण भरला आहे. तर जो मागचा हॉल आहे तर तो पूर्ण फुल झाला आहे. आणि इकडं जागा आहे का बघू आपण. बाहेरच टाकावं लागेल, नाही तर मग या पत्र्यामध्ये. पंचमुखी हनुमानाचं मंदिर एकदम समोरासमोर आहे. आपण परत इकडं आलोय. आतमध्ये जागा केली बाबांनी इकडं. होती एका जागा आपल्या 6 जणांसाठी.